तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बघत होतो, सॉल्व करत होतो कोणत्या मेथडद्वारे? फॅक्टरायझेशन मेथडद्वारे. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड आपण पाहत होतो. या ठिकाणी बघा, याच्यातला जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो आपल्याला येऊ शकतो. 1 आपण करू शकतो, 2 पण करू शकतो, 3 पण करू शकतो, 4 पण करू शकतो. आपण 5 आणि 6 घेऊया. तर 5 आणि 6 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 5 इक्वेशन मला सांगू शकता तुम्ही? 2x ठीक आहे. ठीक आहे ना? लाईट बंद कर बघा. समोरचे चालू कर, समोरचे वरचे 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 ते बंद कर. अच्छा ठीक है, चलो बेटा. तो इक्वेशन बघा काय आहे? 2x स्क्वेअर minus 2x plus 1/2 equals to 0. 2x स्क्वेअर पाचव्या नंबरचं एक्झाम्पल आहे. 2x स्क्वेअर minus 2x plus 1/2 equals to 0. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं. काय करायचं असते? जनरली याला आपल्याला हा कन्सेप्ट फॉर्म मध्ये पाहिजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस बरोबर. ठीक ठीक आहे. नाही इकडे जा आहे. ये ना खालचे वर ये. ठीक आहे ओके. नको पाहिजे. ठीक आहे. हा त्याला काय करायचं? जनरली कुठला इक्वेशन असेल पहिले त्याला आपण जनरल फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये आहे. त्याला काय करायचं आता? तर a आणि c चं मल्टिप्लिकेशन करायचं. a आणि c चं मल्टिप्लिकेशन काय होतं? तो 2 into हाफ, 2 का हाफ कितना होता है? 2 into हाफ होता है 1. 1 से मारायचे फॅक्टर. 1 चे फॅक्टर कसे आले पाहिजे? मल्टिप्लिकेशन तर 1च येणार, परंतु त्याची ॲडिशन 2 आली पाहिजे. आता ॲडिशन 2 तर एकच येऊ शकते. 1 1 1 2 पाहिजे. ठीक आहे. चला आपण काय करणार? हा जो 2x आहे -2x, ह्या -2x ला काय करायचं? -1x आणि -1x लायचं. ठीक आहे का? -1 और -1 -2. सही बात है ना? याद रखिए बच्चों, जब जब भी यहाँ पे प्रोडक्ट प्लस आता है इसका मतलब जो उसके फैक्टर आएंगे वो दोनों एक तो सेम साइन के होंगे, प्लस प्लस होंगे नहीं तो फिर माइनस माइनस के होंगे. तो हम क्या करेंगे भाई? उसको यहाँ पे देखेंगे साइन क्या लेना है. d की वैल्यू माइनस आई है, इसका मतलब दोनों भी माइनस है. अब फिर -2 को क्या लिखेंगे? -1 बाकी ये प्लस हाफ एज इट इज रहेगा. अब यहाँ पे 2 पेयर बन गए, कॉमन निकाल. यहाँ पर x है, यहाँ पर x है, और आगे इधर हाफ आएगा वाला. यहाँ पे कुछ कॉमन नहीं निकल रहा है तो यहाँ पे 2 कॉमन निकालेंगे. आप 2 कॉमन निकाला तो ये आएगा x माइनस आएगा हाफ. ऐसा है जो हाफ, क्योंकि यहाँ पे 1 है. 1 को क्या लिख सकते हैं अपन? 2 का हाफ. 2 हाफ यानी 1 फुल. 2 into हाफ होता है 1. तो ये 2x निकाला, 2 निकाला, x स्क्वायर में से x निकाला, x रहेगा. फिर -1 कॉमन निकाला, ये आता है x माइनस हाफ. इसी क्या आता है? ये बऱ्याच लोकांना कळालं नाही कळालं बरोबर क्या? आय नो यू डोंट नो. ठीक आहे. काय करायचं जनरली? सुरुवातीला एक व्हेरिएबल आपण कॉमन काढावाच लागतो. x कॉमन काढला, x काढला, हे x स्क्वेअरला आपल्याला x * x लिहिता येईल. त्याच्यातला x कॉमन काढल्यावर आतमध्ये काय राहील? 1x राहील. 2 पण बाहेर घेऊन टाकायचा. 2 बाहेर घेतला तर इकडे ज्यावेळी तुम्ही 2 बाहेर घेता तिथे 2 नाहीये, म्हणजे याला काय करणार नाही? 2 ने डिवाइड केलं, याला मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, म्हणजे 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड पण केलं, तेव्हा त्याच्यात हा 2 बाहेर कॉमन काढायला काय राहील? 1. तसं इथं काहीच कॉमन निघत नाही म्हणून इथं -1 कॉमन काढायचं. जो असेल ते घेऊन टाकायचं.
मायनस कॉमन काढल्यावर बाहेर आतलीची साईन चेंज करायची. हा प्लस होता, काय करा मायनस. मायनस का इकडे लागलेलं आहे, बरोबर आहे. हे 2 वेळेस आले नाही, याला एकदम द्यायचं आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं एका ब्रॅकेटमध्ये टाकायचं, बरोबर. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 यायला लागलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 यायला लागलं, दोघांपैकी एक 0 असतं. कसं 2x - 1 = 0 और x - ½ = 0. तर हा मायनस 1 काय करायचा, +1 करायचा, हे 2 ने डिवाइड करायचं, x आला ½. इकडं पण तसंच येणार आहे, इकडं पण तसं येणार आहे, x बरोबर काही ½. हे सोल्युशन आहे. हेच मिळवायचं आहे आपल्याला, प्रत्येक इक्वेशन मध्ये हेच मिळवायचं आहे. ठीक आहे. आता आणखी एक सेकंड इक्वेशन आपण करू. 6वा वाला बघा, 6वा इक्वेशन काय. आता हे जनरल फॉर्म मध्ये दिलेलं आहे का, जनरल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. 6वा क्वेश्चन आहे 6x - 2/x काय करायचं याला, काय नाही करायचं. जनरल फॉर्म मध्ये आहे का, x² + bx + c च्या फॉर्म मध्ये नाही. याला त्या फॉर्म मध्ये आधी लिहायचं. कसं लिहायचं, इथे डिवाइड मध्ये x आलं, लक्षात ठेवा डिवाइड मध्ये काय आलं त्याला सगळ्याला मल्टिप्लाय करून टाकायचं. डिनॉमिनेटर मध्ये कुठली एक टर्म आली त्याला काय करायचं, सगळ्याला मल्टिप्लाय करून काय करायचं, करून टाकायचं. मल्टिप्लाय केलं, याला x ला मल्टिप्लाय केलं, हा झाला 6x². याला x ला मल्टिप्लाय केलं, x कटून आला, राहिले तिथे 2. समोर याला पण x ला मल्टिप्लाय केलं, x वजा x झाला. तो 1x काय करायचं, इकडे घ्यायचा, काऊन ते x² आहे, dx कुठे घ्यायचा आहे, त्याला घ्यायचं. चला पळू नको, dx ला इकडे घेतलं, ते 6x² - x होईल, -2 बरोबर. आता बघा a आणि c समोर 6 to the 12 तर मायनस आल्यावर फॅक्टर काय येणार आहे, 1 + 1 मायनस येणार आहे. जेव्हा 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 मल्टीप्लिकेशन हे माइनस येते, जब जब भी मल्टीप्लिकेशन माइनस आता है, जेव्हा जेव्हा पण ही मल्टीप्लिकेशन गुणाकार काय येतो माइनस येतो, त्यावेळी फॅक्टरची सबट्रॅक्शन झालेली असते 100%. आणि जे फॅक्टर आहेत त्याची सबट्रॅक्शन झालेली असते आणि त्याचे फॅक्टरचे जे साईन आहेत ते वेगवेगळे आहेत, 100% वेगवेगळे आहेत, त्यात काय वादच नाही. फॅक्टर काय काय 12चे, सर 12 वर 12 येऊ शकतं, 2 6 ला 12 येऊ शकतं, 3 4 ला 12 येऊ शकतं. आता याच्यापैकी एक पेअर निवडायची. सबट्रॅक्शन काय झाली, फॅक्टर सबट्रॅक्शन कोण झाली कळालं का, कारण फॅक्टर मल्टिप्लिकेशन मायनस आलं. मल्टिप्लिकेशन मायनस कधी येतं, जेव्हा दोघांची साईन अलग अलग असेल. साईन अलग अलग असल्यावर सबट्रॅक्शन होते, साईन अलग अलग असल्यावर काय होते, सबट्रॅक्शन. माझ्याकडे काही पैसे मी खर्च केले, कमी होते, खर्च होते ना. माझ्याकडे उधारी आहे, मी पैसे देऊन टाकले, उधारी संपली, बरोबर आहे. माझ्याकडं काहीच नाही, उधारी केली, उधारी वाढली, खर्च झालं, बरोबर आहे. गड्ड्यात गेलो, होतं तसं, ठीक आहे. मग आता काय करायचं, 6 to the -12 आले. आता याच्यातून फॅक्टर अशी निवडायची की ज्याची सबट्रॅक्शन झाली नाही, उत्तर किती आलेले 1 आले. आता 1 कोणत्या दोन फॅक्टरमध्ये डिफरन्स आहे, 3 आणि 4 मध्ये. 2 आणि 6 मध्ये नाही, 2 आणि 6 मध्ये 4 चा डिफरन्स आहे. 12 आणि 1 मध्ये 11 चा डिफरन्स येतो. 3 आणि 4 मध्ये किती जातो, 1 चा डिफरन्स येतो. याच्यात काय करायचं, एक काम करू आपण, 3 आणि 4 घेऊ. मग काय करायचं, इथं पाहिजे b ची व्हॅल्यू काय, -1. -1 आलं तर मोठ्या नंबरची साईन आपण काय करत असतो, सबट्रॅक्शन झाल्यावर आन्सरला देत असतो. मोठा नंबर कोणता आहे, 4 ची साईन द्यायची मायनस आणि हा काय घ्यायचा प्लस. जेणेकरून 4 मधून 3 कॅन्सल करायचं, 1 राहणार आणि त्याचा आन्सर मायनस. याला काय करायचं, -1 ला काय घ्यायचं, हे घ्यायचं. हे म्हणजेच काय घ्यायचं, 6x² -1 ला काय करा, 3 ने 6 ला भाग जातो, आपण एक काम करू, 3 आधी नेऊ आणि नंतर उलटं झालं काय, त्याला प्लस करायचं, त्याला मायनस करायचं आणि एवढा वर x -2 0. आता आपण कॉमन काढता येईल. काय करायचं, 2 p तयार आहे. हे कशा लिहिलं, हे आपण -1 ला लिहिलं, फॅक्टर पाडले ना, तर p ची व्हॅल्यू काय करायची, त्या दोघांची ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म मध्ये लिहिली. आता 3x कॉमन निघतं बघा, कारण 3 ला भाग देतो दोघांना पण. 3x कॉमन काढलं, 3x जर कॉमन काढलं, x कॉमन काढलं आणि राहिलं x, 3 कितीचा x, 3 2 जा 6, 3 2 जा 6.
टू द 6 इथं 3 कॉमन काढलं इथं +1 इथं काय कॉमन निघतं 2 कॉमन निघतं -2 कॉमन काढलं 2 टू द 4 x राहिलं मायनस कॉमन काढलं आजकाल इथं काय झालं चेंज 2 वेळेस आलं किती त्याला एकदाच द्यायचं आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं काय करायचं बेटा एका ब्रॅकेट दोनों का गुणाकार तो 0 आला दोनों का मल्टीप्लिकेशन अगर 0 आता है दोनों में से एक 0 तो क्या आएगा 2x + 1 = 0 और 3x - 2 = 0 यहाँ पे आपको वेरिएबल की वैल्यू निकालना है लक्षात ठेवा व्हेरिएबलची किंमत काढायची म्हणजे समीकरण सोडवायचं म्हणजे त्या चला सोबत ज्या टर्म त्याला लीगली घेऊन जायचं मध्ये तिकडे घेऊन जायचं इकडे मायनस आहे प्लस करा प्लस आहे मायनस करा डिवाइड मल्टीप्लाय डिवाइड करा ओके लीगली करायचं काय केलं करायचं बाय प्लस असं मायनस करणार आता इथे मल्टीप्लाय पुन्हा डिवाइड करायचं इकडे काय करायचं मायनस होता त्याला प्लस करून टाकायचं मग इकडे काय करायचं परत 3 ला मल्टीप्लाय डिवाइड करायचं हे दोन आन्सर आले या वेळेला जायचं जर काही व्हिडिओ एखादा क्वेश्चन कळाला नाही तर व्हिडिओ बघू शकता बरोबर आहे ओके हां ठीक आहे